परिणय फुके। माननीय सभापती महोदय धन्यवाद। लक्षवेधी क्रमांक 10 मंत्री महोदय छापल्याप्रमाणे। माननीय सभापती महोदय, गोसीकृत प्रकल्प ज्या संदर्भात माझी लक्षवेधी आहे 1984 चा प्रकल्प आहे। 18,500 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे। हा राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा या प्रकल्पाला मिळालेला आहे आणि जवळपास 2.5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली या प्रकल्पामुळे आलेली आहे। या धरणाला बनवण्याकरता अनेक शेतकऱ्यांनी आणि अनेक गावकऱ्यांनी आपले घर दिले, आपल्या शेत्या दिल्या, आपल्या शेतजमिनी दिल्या आणि म्हणून हा प्रकल्प एक महत्वाकांक्षी प्रकल्प इथे उभा झाला, जो विदर्भाच्या शेती व्यवसायासाठी व अर्थव्यवस्थेसाठी फार मोठ्या फायद्याचा प्रकल्प तयार झालेला आहे। या धरणाची उंची व व्याप्तीमध्ये वाढ केल्यामुळे अनेक गावांचा आणि शेत्यांना याचं नुकसान झालं आणि या प्रकल्प इतका महत्वपूर्ण आहे की संपूर्ण विदर्भाची सिंचन सोय करणारा हा प्रकल्प आहे, जो आता 88,000 कोटीचा वेनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प आहे। तो या गोसीकृत धरणावर डिझाईन करण्यात आलेला आहे। या प्रकल्पामध्ये जवळपास 18,444 कुटुंब बाधित झाले आणि 19 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयाप्रमाणे त्या कुटुंबांना एकमुष्त 2,90,000 नोकरीऐवजी एकमुष्त 2,90,000 रुपये देण्यात आले। पण ते 2,90,000 रुपये ही फार तुटपुंजी रक्कम आहे। MERG यांनी ज्यावेळेस मी ते दर प्रमाण काय कोणत्या आधारे हे 2,90,000 रुपये शासनाने त्यांना दिले तर त्यात त्यांनी सांगितलं की MERGSच्या दराप्रमाणे म्हणजे हे शेतकऱ्यांना शेतमजुराचा दर्जा देऊन त्यांना पुढील 20 वर्षाकरता 145 रुपये रोजी प्रमाणे 100 दिवस वर्षाचे 100 दिवस रोज त्यांना काम, त्याप्रमाणे 20 वर्षाचे 2,90,000 रुपये अशी एक तुटपुंजी रक्कम शासनाच्या माध्यमातून त्यावेळेस देण्यात आली होती आणि त्या काळात 2014 मध्ये कुठेही नोकऱ्या त्यावेळेस लागत नव्हत्या किंवा त्यावेळेस कोणती नोकरी बंदी होती, त्यावेळेस नोकर भरती बंद होती आणि त्यावेळेसच्या शासन निर्णयाप्रमाणे कोणत्याही नोकऱ्या नाही देणार हे धोरण त्यावेळेसचं राज्य शासनाचं होतं आणि म्हणून त्या प्रकल्पग्रस्तांनी त्या कुटुंबांनी 18,444 कुटुंबांनी ही रक्कम स्वीकृत केली। पण त्यानंतर त्यांना त्या लोकांना सगळ्यांना प्रमाणपत्र वितरित केले होते। 20/5/2013चं प्रमाणपत्र आहे, 23/6/2005चं प्रमाणपत्र आहे किंवा 14/3/2017चं प्रमाणपत्र आहे, 26/8/2021चं प्रमाणपत्र आहे, 2016चे प्रमाणपत्र आहे, असे अनेक लोकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आणि त्यानंतर जवळपास 10 या जे बाधित कुटुंब आहे यापैकी 10 विद्यार्थ्यांना किंवा 10 उमेदवारांना ची निवड विविध शासकीय विविध विभागांमध्ये करण्यात आली। त्यामध्ये सुखदेवे असतील, भूते असतील, नागदेवे असतील, मारबते असतील, बनसोड असतील, हावरे असतील आणि या सगळे उईके असतील, धनविज असतील, हे सगळे अनुसूचित जाती जमातीचे जे उमेदवार होते त्यांना या प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण मिळून त्यांना नोकऱ्या मिळाल्या। पण त्यानंतर शासनाने 29 जानेवारी 2025ला एक शासन निर्णय निर्मित केला आणि त्यामध्ये या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना ज्यांना नोकरी मिळाली त्यांना हे कोणतंही या प्रकारचं सोय किंवा आरक्षण त्यांना लागू होणार नाही या संदर्भातला त्यांनी धोरणात्मक एक निर्णय घेतला। पण माझा या माध्यमातून मंत्री महोदयांना प्रश्न आहे की या सगळ्या उमेदवारांकरता ज्यांची निवड झाली अशा उमेदवारांकरता आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून यांची निवड अबाधित ठेवणार काय? हे प्रमाणपत्र जे त्यावेळेस सक्षम प्राधिकरणाने 3/5/2010च्या GR प्रमाणात दिले होते, प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र दिले होते, ते आजपर्यंत रद्द करण्यात आलेले नाही आहे। त्याची व्हॅलिडिटी आजपर्यंत आहे। त्या सगळ्यांची व्हॅलिडिटी जोपर्यंत अबाधित आहे म्हणजे 29 जानेवारी 2025 च्या GR ज्यावेळेस लागू झाला त्यावेळेस पर्यंत या सगळ्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होती आणि म्हणून या सगळ्यांना वैध समजून या लोकांना नोकरीचं प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळणार काय? नाही, उत्तर पहिले येऊन द्या मंत्र्यांकडनं। माननीय सभापती महोदय, गोसीखुर्द हा 3 जिल्ह्यांचा प्रकल्प आहे। विशेषतः सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भाकरता खऱ्या अर्थानं वरदायिनी ठरणारा हा प्रकल्प आहे।
आणि या प्रकल्पाला 26/2/2009 प्रमाणे केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता दिली. मुळामध्ये या ठिकाणी असणारे जे प्रकल्पग्रस्त आहेत, या प्रकल्पग्रस्तांची संख्या 18,444. या प्रकल्पग्रस्तांची त्यावेळेला राष्ट्रीय पुनर्वसन धोरण जे 2007 नुसार त्यांनी पर्यायी जमीनऐवजी रोख रक्कम, नोकरीऐवजी एकमुस्त रक्कम अशी मागणी त्यावेळेला प्रकल्पग्रस्तांची होती. आणि मग त्याला अनुसरून राज्याच्या जलसंपदा व वित्त विभागाच्या सहमतीनं 18/7/13 एक शासन निर्णय झाला. त्याच्यानंतर 19 ऑगस्ट 15 दुसरा शासन निर्णय झाला आणि या अनुषंगानं या प्रकल्पग्रस्तांसाठी 1199.60 कोटी एवढ्या रुपयांचं आर्थिक पॅकेजला मंत्रिमंडळानं विशेष बाब म्हणून त्यावेळेला मान्यता प्रदान केली. या पॅकेज अंतर्गत 21,427 एवढ्या कुटुंबियांना नोकरीऐवजी 2.90 लक्ष रुपये रोख स्वरूपात त्यावेळेला देण्यात आले. नोकरीऐवजी एकमुस्त रोख रक्कम स्वीकारल्यामुळं पुनर्वसनाची प्रक्रिया ही आता पूर्ण झालेली आहे. आणि या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की काही लोक कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये गेले आणि माननीय उच्च न्यायालय नागपूर यांनी सुद्धा पिटिशन नंबर 4246